श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. भगवान शिवाचं अत्यंत प्रभावी व्रत, शिव आराधनेची अत्यंत पवित्र तिथी महाशिवरात्र 15 फेब्रुवारी 2026 रोजी महाशिवरात्री आली आहे. या दिवशी 3 गोष्टी प्रामुख्यानं आपल्याला करायच्या आहेत. या दिवशी उपवास करायचा, शिवलिंगावरती अभिषेक करायचा, जागरण करून निश्चित कालामध्ये भगवान शंकराची सेवा करायची. महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा कशी करावी, पूजेचा मुहूर्त काय, निश्चित कालाचा मुहूर्त काय, शिवलिंगावरती अभिषेक कसा करायचा, निश्चित कालामध्ये कोणती स्तोत्र मंत्र पठण करायची, सेवा कोणती करावी, अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपल्या शंका नक्की विचारा. माहिती जर आपल्याला आवडली लाईक करा, जास्तीत जास्त शिवभक्तांपर्यंत शेअर करा. प्रथम बघूया महाशिवरात्री पूजेचा मुहूर्त काय आहे. महाशिवरात्रीच्या पूजेचा जो मुहूर्त आहे, या काळामध्ये आपल्याला शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे. शिवपूजन प्रदोष काळी अत्यंत प्रभावी मानलं जातं. शिवपूजनाचा म्हणजेच शिवलिंगावरती अभिषेक करण्याचा जो मुहूर्त आहे तो आहे 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6:07 रात्री 9:35 या काळात आपण काय करायचं तर आपल्या देवघरातील शिवलिंगावरती अभिषेक करावा, पूजा करावी, आरती करावी. ज्यांना अगदीच अडचण असेल, शक्य होणार नाही, त्यांनी 15 फेब्रुवारी रोजी सकाळी जरी अभिषेक केला तरी चालेल. मध्यरात्री निश्चित कालामध्ये भगवान शंकराची सेवा केली जाते. कारण महाशिवरात्रीच्या मध्यरात्री पृथ्वीवरती तमोगुण वाढलेले असतात आणि आपल्या जीवनावरती त्याचा परिणाम होऊ नये म्हणून शिव उपासना केली जाते. तर या काळात जास्तीत जास्त शिवाराधना करा, भगवान शंकराची स्तोत्र मंत्र पठण करावी, शिवलीलामृत ग्रंथाचं वाचन आपण करू शकता. निश्चित कालाचा मुहूर्त आहे 15 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 12:30 वाजेपासून 1:20 या काळात जमेल तेवढी भगवान शंकराची स्तोत्र मंत्र पठण करा. ही सर्व स्तोत्र मंत्र आपल्याला चॅनलवर मिळून जातील. आपण स्तोत्राचं मंत्राचं नाव पुढे प्रदीप कुलकर्णी असं चॅनलचं नाव टाका, मंत्र आपल्याला मिळून जातील. सोबत ऐकून पठण करा. आपल्या जीवनात कोणतीही समस्या असेल, आर्थिक समस्या असेल, शैक्षणिक समस्या असतील, मुलं त्रास देत असतील, व्यसनाधीन असतील, विवाह जमत नसेल, कोणतीही समस्या असेल तर आपण या निश्चित कालामध्ये महाशिवरात्रीच्या रात्री मध्यरात्री संकल्प करून सेवा करा. आपली जी समस्या असेल तिचं निवारण झाल्याशिवाय राहणार नाही. आता आपण बघूया महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपूजन कसं करावं, शिवलिंगावरती अभिषेक कसा करावा. ही पूजा आपल्याला संध्याकाळी 6 वाजेनंतर करायची आहे. पूजेची तयारी करताना एखादा पाट घ्या किंवा चौरंग घ्यावा, त्यावरती शुभ्र वस्त्र म्हणजेच पांढरं वस्त्र अंथरावं. शक्य झाल्यास आपण स्वतः देखील पांढरे वस्त्र परिधान करावेत, स्वच्छ वस्त्र परिधान करावं. आपल्या कपाळाला भस्म लावावं. शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्या. दिव्याला हळद कुंकू अक्षता फुलं व्हावीत. ओम श्री दीपदेवताय नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. दीपपूजन झाल्यानंतर नेहमीप्रमाणे देवघरातील गणपती बाप्पाची मूर्ती तामणात घ्यायची. गणपती बाप्पाची मूर्ती नसेल, सुपारी घ्या. शुद्ध जलानं, पंचामृतानं, पुन्हा शुद्ध जलानं बाप्पाला स्नान घालायचं. ओम श्री महागणपतये नमः स्नानम समर्पयामी. गणपती बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची. चौरंगावरती उजव्या हाताला थोड्याशा अक्षता ठेवायच्या, आसन म्हणून बाप्पाला स्थापित करा. गणपती बाप्पाला कापसाची 2 वस्त्र अर्पण करा. ओम श्री महागणपते नमः वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी. बाप्पाला गंधाक्षता फुलं अर्पण करावी. ओम श्री महागणपते नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. नैवेद्यम समर्पयामी. ही झाली गणपती बाप्पाची पूजा. यानंतर शिवलिंगाची पूजा आणि अभिषेक आपण करणार आहोत. तामणामध्ये देवघरातील शिवलिंग घ्या. शिवलिंग नसेल, सुपारी घ्या. शिवलिंगावरती आपण आता मंत्रोच्चार करून अभिषेक करणार आहोत. भगवान शिवाचं ध्यान करायचं. ओम नमः शिवाय ध्यानम समर्पयामी. भगवान शिवाला पूजेमध्ये आमंत्रित करायचं, त्यांचं आवाहन करायचं. शिवलिंगावरती एखादं फूल व्हावं. ओम नमः शिवाय आवाहनार्थे पुष्पम समर्पयामी. पुन्हा एक फूल व्हायचं आसन म्हणून. ओम नमः शिवाय आसनार्थे पुष्पम समर्पयामी. त्यानंतर 1 पळी शुद्ध जल शिवलिंगावरती व्हावं. आपण जर सुपारी घेणार असाल, हे सर्व संस्कार सुपारीवरती करायचे. 1 पळी शुद्ध जल शिवलिंगावरती अर्पण करा. ओम नमः शिवाय पाद्यम समर्पयामी. शिवाचे आपण चरण धुतले. त्यानंतर अर्घ्य म्हणजेच भगवान शिवाचे आपण हात धुणार आहोत. पुन्हा 1 पळी पाणी घ्या, त्यामध्ये थोडंसं भस्म टाकावं. ओम नमः शिवाय अर्घ्यम समर्पयामी. त्यानंतर 1 पळी पुन्हा शुद्ध जल व्हायचं. ओम नमः शिवाय स्नानम समर्पयामी. भगवान शिवाला आपण स्नान घातलं. त्यानंतर पंचामृत स्नान, दूध, दही, मध, साखर आणि शुद्ध तूप एकत्र करायचं. या पंचामृतानं शिवलिंगावरती 1 पळी पंचामृत व्हायचं.
ओम नमः शिवाय. पंचामृत स्नानं समर्पयामी. पुन्हा एक पळी शुद्ध जल व्हावं. शुद्धोदक स्नानं समर्पयामी. आता गंधोदक स्नान. पळीभर पाण्यामध्ये थोडंसं भस्म टाकायचं, शिवलिंगावरती अर्पण करा. पुन्हा एक पळी शुद्ध जल अर्पण करायचं. ओम नमः शिवाय. गंधोदक स्नानं समर्पयामी. शुद्धोदक स्नानं समर्पयामी. आता एक एक पळी शुद्ध जल शिवलिंगावरती अर्पण करा. सोबत शिवमहिम्न स्तोत्र एक वेळा पठण करावं आणि 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचं पठण करा. अशा पद्धतीनं शिवलिंगावरती अभिषेक करायचा. शिवलिंग स्वच्छ पुसून घ्या. चौरंगावरती आसन म्हणून एखादं फूल ठेवावं. शिवलिंग त्या ठिकाणी स्थापन करावं. शिवलिंगाला पांढरी कापसाची 2 वस्त्र व्हावीत. ओम नमः शिवाय. वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी. त्यानंतर शिवलिंगाला भस्म लावायचं. आपल्या पहिल्या 3 बोटांनी शिवलिंगाला भस्म लावा. भस्म नसेल अगरबत्तीची रक्षा चालेल किंवा यज्ञाची विभूती देखील चालेल. शिवलिंगावरती पहिल्या 3 बोटांनी भस्म लावायचं आणि हे भस्म परत आपल्या कपाळाला लावायचं. ओम नमः शिवाय. भस्मं समर्पयामी. भगवान शंकरांना पांढरी फुले आवडतात म्हणून पांढरी फुले शिवलिंगावरती अर्पण करा. धोत्र्याचं फूल असेल तरी चालेल. ओम नमः शिवाय. पुष्पम समर्पयामी. त्यानंतर बिल्वपत्र म्हणजेच 108 बेलपानं शिवलिंगावरती अर्पण करायची. त्यावेळेला शिव अष्टोत्तर शतनामावली म्हणजेच भगवान शंकराची 108 नावाचा उच्चार करायचा. प्रत्येक नावाच्या वेळी एक बेलपान शिवलिंगावरती व्हायचं. बेलपान वाहताना बेलाच्या पानाचा जो देठ असतो तो शिवलिंगाकडे आणि पानाचं टोक जे असतं ते आपल्याकडे करावं. पान उलटं व्हावं. 108 बेलपानं आपल्याला नाही मिळाली, एकच बेलपत्र व्हावं आणि शिव अष्टोत्तर नामावली पठण करायची. म्हणजेच भगवान शिवाची 108 नावं पठण करावी. आपल्या चॅनलवरती रुद्राभिषेकाचा व्हिडिओ आहे, त्यामध्ये सर्व स्तोत्र आहेत. मी त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. आपण ती सर्व स्तोत्र पठण करू शकता. त्यामध्ये शिव अष्टोत्तर नामावली देखील आहे. अशा रीतीनं पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवा. या दिवशी उपवास असतो. उपवासाच्या पदार्थांचा, फळांचा, दुधाचा नैवेद्य दाखवावा. भगवान शंकराची आरती करावी. प्रसादाचं वाटप करा. अभिषेकाचं पात्र किंवा तामणामध्ये जिथं आपण अभिषेक करतो जे तीर्थ जमा होतं, हे तीर्थ आपल्या घरात जर कोणी व्यसनाधी नसेल, लहान मुलं त्रास देत असतील, आजारी व्यक्ती असतील, यांना अवश्य ते तीर्थ पिण्यासाठी द्या. प्रसाद म्हणून प्राशन करावं. तर अशा पद्धतीनं विधिवत मंत्रोच्चार करून आपण भगवान शंकराची पूजा म्हणजेच शिवलिंगावरती अभिषेक महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी करा, प्रदोषकाळी करा. ज्यांना प्रदोषकाळी अगदीच अशक्य असेल त्यांनी सकाळी देखील ही पूजा करू शकता. आता आपण बघूया महाशिवरात्रीच्या रात्री म्हणजेच मध्यरात्री निश्चित कालामध्ये कोणती सेवा करावी, कोणती स्तोत्रमंत्र पठण करावी. यामध्ये प्रामुख्यानं शिवमहिम्न स्तोत्र 1 वेळा पठण करा. महामृत्युंजय मंत्र 11 वेळा किंवा 108 वेळा पठण करावा. संजीवनी मंत्राचं पठण करा, 11 वेळा करा. अमृत संजीवनी मंत्र 11 वेळा पठण करावा. कालभैरव अष्टक 11 पाठ अवश्य करावेत. शिवलीलामृत ग्रंथातील 11वा अध्याय पठण करावा. शिवस्तुती किंवा भगवान शंकराचं कुठलंही स्तोत्र अवश्य पठण करावं. ही सर्व स्तोत्र मंत्र चॅनलवर उपलब्ध आहे. आपण ती ऐकून सोबत पठण करा आणि भगवान शंकराची निश्चित कालामध्ये जमेल तेवढी जास्तीत जास्त सेवा करा. मी आपल्याला पुन्हा सांगेल, महाशिवरात्रीच्या मध्यरात्री निश्चित कालामध्ये भगवान शंकराची केलेली सेवा अत्यंत फलदायी ठरते, प्रभावी ठरते. जास्तीत जास्त सेवा या काळात करावी. अशा पद्धतीनं महाशिवरात्रीची पूजा करा. आपली काही शंका असेल अवश्य विचारा. माहिती आवडली असेल लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. भगवान शंकराच्या कृपेनं आपल्या जीवनातील सर्व समस्यांचं निवारण व्हावं हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.